हाय गाईज, गुड मॉर्निंग. कशा आहेत? बरे आहेत का? मी बरी आहे. आणि इथं येऊन बसले बघा. सध्याला मला जायचं आता गाडी शिकायला. गाडी शिकावं म्हणा लागले. गाडी आली मला, पण अजून थोडंसं जरा गर्दीमध्ये जरा भीती वाटते, म्हणून थोडंसं जरा आता म्हणजे स्ट्रॉंग व्हायचं आहे. गाडीचं चालवताना लई रिस्क असते, मला माहिती आहे. आता मला कळाले. मी सगळ्यालाच म्हणत होते की बाबा गाडी चालवण्यामध्ये असं काय आहे, म्हणजे इझी आहे, आपण चालवू शकतो. पण मला आता गाडी हातात घेतल्यावर कळालं की बाबा किती कठीण आहे गाडी चालवणं. लई लई म्हणजे लई कठीण आहे गाडी चालवणं. आणि खरं म्हणजे असं बी ज्या माणसाला असं गाडी चालवायचं लई हे असलं ना, म्हणजे हौस असलं, म्हणजे गाडी चालू असं वाटतं ना, त्या लोकांना लवकर गाडी येते मित्रांनो. मला बी हाय हौस, माझ्या मनात पण आहे. मी गाडी चालवा म्हणजे त्याच्यापासून मला वाटते मी गाडी घ्यावं. गाडी घेऊन घेतली मित्रांनो. पण मला हे आता हातात गाडी आल्यावर मला कळालं आहे की गाडी चालवणं किती मुश्किल आहे. सगळीकडे बघावं लागते, सगळीकडे ध्यान द्यावं लागते. खाली खड्डे येते, खाली कुठली म्हणजे रॉंग साईडने जाऊ नये, पूर्ण राईट साईडने जावं. ह्या सगळ्या गोष्टी ध्यानात ठेवून आपल्याला गाडी शिकावं लागते मित्रांनो. असं नाही की आपण घेतलं गाडीत आणि गाडी घेऊन असं डायरेक्टली चालवलं, असं नसतं. गाडी चालवणं म्हणजे खूप रिस्क आहे. अगोदर मला गाडी घ्यायची तेव्हा वाटत होते की बाबा गाडीचं काय आहे, आपण चालवू शकतो असं वाटत होतं. पण नाही तसं काय नाही मित्रांनो. गाडी चालवणं खूप रिस्क आहे. स्कूटी राहू दे, पण चालवणं खूप रिस्क आहे. म्हणजे सगळीकडे आपल्याला ध्यान द्यावं लागतं. इकडे कोण आलं का, तिकडे कोण आलं का, खड्डे आलेत का, सगळीकडे ध्यान देऊन चालवावं लागते गाडी मित्रांनो. म्हणून मित्रांनो, गाडी चालवायचं शिकताना एकदम आपलं जे फोकस आहे ना, आपलं फोकस जे आहे ना, फक्त ड्रायविंगवर ठेवायचं, तेव्हा आपल्याला गाडी येते. हे मला मात्र गोष्ट मी शिकले आता गाडी चालवत, कारण की महिना झाला ते मी आता गाडी घ्यायला लागले. आणि गाडी चालवताना खूप मस्त वाटते, मज्जा येते. मी गाडी मला लई आवडते चालवायची. मग मला आता चाललेलं यायला लागली सारखं. काल संध्याकाळी गेले ते 10 वाजता गेले गाडी चालवायला, तिथून तुम्ही फिरून आले. तेव्हा मला फक्त 100% कळालं की बाबा हां, गाडी चालवणं लई खूप रिस्कची गोष्ट आहे, म्हणून मला कळालं. म्हणून आता काय करणार आहे, मी आता जाणार आहे, गाडी घेऊन जाणार आहे. आणि गाडी घेऊन शिकायला जाणार आहे मित्रांनो. मी गाडी चालवून एक ब्लॉग बनवते मित्रांनो. आतासाठी एवढं. बाय.